सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर फडणवीसांकडून प्रतिक्रिया. कोण कोणाला भेटतं यावर राजकारण करणं योग्य नाही, फडणवीसांचं विधान. धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच. भाजप आमदार सुरेश धस यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार. राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं, अजित पवारांचं विधान. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिलेला, दादांचं सूचक विधान. धनंजय मुंडे राजीनामा देणार का, चर्चांना उधाण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची भेट. जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात चर्चा. बीडच्या प्राणी प्रश्नासाठी भेट घेतल्याचा दावा. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही जैसे थे. पक्षानं संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना नेते भास्कर जाधवांची सारवासारव. मात्र पक्षानं पूर्ण क्षमतेनं कामं करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावर अजूनही जाधव ठाम. कोकणातल्या गळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता. शिवसेना भवनावर आज महत्त्वाची बैठक. लवकरच संजय राऊत जाणार कोकण दौऱ्यावर. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. आयकर विभागाच्या मदतीनं 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळणार. आधी बहिणींना शब्द दिला, आता फिरवतायत. लाडक्या बहिणींच्या निकषावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. तर कुठलीही योजना बंद होणार नाही, अजितदादांचं बावनकुळेंचं आश्वासन. पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नशा नको नोकरी द्या म्हणत जोरदार घोषणाबाजी. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. ₹122 कोटी रुपयांच्या न्यू इंडिया कोऑपरेशन बँकेतील घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौंडला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेची नोटीस. जळाऊ लाकूड वापरणाऱ्या बेकऱ्यांनाही तंबी. इलेक्ट्रिक किंवा पीएनजी एलपीजी वापरण्याच्या सूचना. 8 जुलैपासून होणार कारवाई. छत्रपती शंभूराजेंवरील छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड. पहिल्या 2 दिवसातच देशात 72 कोटींचा गल्ला, तर देशाबाहेर कमावले 10 कोटी रुपये. भारताच्या वोटर टर्नआउटवरचा $21 दशलक्ष खर्च बंद. इलॉन मस्क यांची घोषणा. अमेरिकेकडून भारताच्या निवडणुकीवर कोट्यावधींचा खर्च. इलॉन मस्क यांच्या माहितीनं भारतात खळबळ. अमेरिका 182 कोटींवरचा खर्च कुणावर करत होती, भाजपचा सवाल.